कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या मुसळधार पावसाने दिवसभर उसंत घेतल्याने काहीसा दिलासा मिळालाय। मात्र सायंकाळी पुन्हा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडून 32,100 क्युसेक तर वारणा धरणातून 15,785 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच असल्याने पुराचा धोका कायम आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2,000 नागरिकांसह 2,787 पशुधनाचं स्थलांतर करण्यात आले। 46 जिल्हा आणि ग्रामीण मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। पूरस्थितीमुळे 4 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील धुव्वाधार पाऊस सुरू राहिल्याने नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडले। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 198 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 81.64 टीएमसी पाणीसाठा झाल्याने 32,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। चांदोली धरण क्षेत्रात 168 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणातून 15,785 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील 104 गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट कायम आहे। जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणात 2 लाख क्युसेकने पाण्याची आवक होते। धरणात 83.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून सायंकाळी 7 वाजता 3 लाख क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। संध्याकाळपर्यंत 497 कुटुंबातील 2,035 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले। पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत। याशिवाय 46 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत।